जगातला श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेटच्या वक्तव्याला ही चुकीचं ठरवेल अशी कंपनी म्हणजे भारतातील विमान इंडस्ट्री मधली ब्लूप्रिंट म्हणजे इंडिगो. एका अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये वॉरन बफेट बोलले होते, एअरलाइन्स इंडस्ट्रीमध्ये मी कधीच गुंतवणूक करत नाही कारण तो पांढरा हत्ती असतो. आणि हाच पांढरा हत्ती आपल्याला भारतामध्ये बघायला मिळालाय की किंगफिशर एअरलाइन्स असेल, एअर इंडिया असेल, अति खर्चामुळे डबघाईला आलेल्या कंपन्या पैसा खर्च करून मोठ्या होताना आपण असंख्य कंपन्या पाहतो. पण कंपनीचं बिझनेस मॉडेलच कमीत कमी खर्चामध्ये कंपनी चालवणं असेल तेव्हा तयार होतो इंडिगो सारखा ब्रँड. एअर इंडिया असेल, किंगफिशर एअरलाइन्स असेल, यांचा सातत्याने कंटिन्युअस 7 ते 8 वर्ष अभ्यास करून अग्रगण्य ब्रँडच्या कुठे चुका होत आहेत आणि ह्या चुका टाळून कशा पद्धतीने या इंडस्ट्रीमध्ये उभा करता येईल हे एक जबरदस्त उदाहरण भारतात नाही तर जगभरामध्ये पोहोचवणारी कंपनी म्हणजे इंडिगो. एकूण 2015 मध्ये फक्त 500 ते 700 रुपयाला आलेला IPO ची प्राइस आत्ताच्या घडीला जवळपास 5,500 रुपयाला 2025 मध्ये एक शेअर ट्रेड करतोय. जगामध्ये एकमेव कंपनी जी एअरलाइन्स इंडस्ट्रीमध्ये 18% CAGR ने वाढते. अशा पद्धतीची कंपनी आज तुम्हाला भारतामध्ये कुठेही फिरायला जायचंय आणि तुम्ही जेव्हा फ्लाईट चेक करता तेव्हा 10 मधल्या 5 फ्लाईट यांच्यात असतात. त्यामुळे ज्या पद्धतीने आज तुम्हाला कुठे फिरायला जायचंय तर इंडिगो तिथे तुम्हाला ST सारखी प्रत्येक विमानतळावर, प्रत्येक एअरपोर्टवर अवेलेबल आहे. पण त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे काहीतरी पैसे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेत का? नाही ना? तर बाय व्हॉट यू सी ह्याच तत्वावर नक्कीच या पद्धतीने तुम्ही अजूनही कंपन्या पाहू शकता आणि इंडिगो सारखे उदाहरण आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आणू शकता. धन्यवाद.